नाना पटोलेंच्या कारचा अपघात, ट्रकची जोरदार धडक, घातपाताचा आरोप. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भीषण अपघात झालेला आहे. भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. कारला धडक बसली तेव्हा कारमधील सर्वजण खाली उतरल्याने कोणालाच इजा झाली नाही. मात्र यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. नाना पटोले हे अपघातातून थोडक्यात बचावलेले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले आहे. पुढील तपास सुरू आहे. ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आमच्या वाहनाला एका ट्रकने मुद्दाम धडक दिली असा गंभीर आरोप अपघातानंतर नाना पटोले यांनी केला आहे. आम्ही तर यातून बचावलो, सुखरूप राहिलो, पण गाडीचं बरंच नुकसान झालं आहे. जनतेच्या आशीर्वादाने आम्ही सुखरूप राहिलो, कोणी काळजी करू नये असं पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र हा अपघात म्हणजे घातपात होता की काय याचाही पोलीस तपास करतील असंही पटोले यांनी नमूद केले. काल रात्री भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर येथील प्रचार सभा संपवून राहत्या गावी सुकळी येथे जाताना भिलेवाडा गावाजवळ माझ्या गाडीचा भीषण अपघात झाला. हा अपघात होता की घातपाताचा प्रयत्न, पोलीस याची चौकशी करतील. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा, प्रेम, परमेश्वराच्या कृपेने मी सुखरूप आहे, काळजी नसावी. आमच्या गाडीला एका ट्रकने मुद्दामून डॅश मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे गाडीला पूर्ण एका बाजूने त्यांनी घासत नेलं आणि आम्ही तर सुखरूप राहिलो, पण गाडी पूर्ण त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं. पण जनतेचा आशीर्वाद आणि या सगळ्या प्रेमामुळे आज मी सुरक्षित आहे. कुठलीही काळजी करू नये. याच्यामध्ये घातपात आहे की काय आहे ते पोलीस त्याला चौकशी करतील अशी आम्ही त्या पद्धतीची तक्रार दिलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, भंडारा.